हा कोण आहे? हा फक्त दलाल आहे, दलाल आहे, दलाल. आणि यांची मुजगेगिरी का वाढली, यांची ताकद का वाढली? तर यांच्या माग प्रशासन आहे, यांच्या माग शासन आहे. याच्यामुळे हे झालं. 2 तारखेपर्यंत जर याचा तपास लागला नाही, याला अटक झाली नाही आणि याला जर तुम्ही पकडून फासावर चढविण्याची कारवाई सुरू केली नाही तर 2 तारखेच्या नंतर दिल्ली असो, महाराष्ट्र असो की तर बीड मध्ये असो, कुठं ना कुठं पण उपोषणाला खासदार म्हणून बसणार आहे, असं तुम्हाला सर्वांना जाहीर सांगतो. संतोष अण्णा देशमुख यांना पहिल्यांदा भावपूर्ण श्रद्धांजली तुमच्या सर्वांच्या वतीनं मी अष्टांग आदरांजली वाहतो. आणि तमाम त्यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे याच्यासाठी जमलेल्या माझ्या सर्व बहादर मावळ्यांना पहिल्यांदा प्रमाण करतो. आणि याच्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे तुमचं आमचं दैवत आदरणीय मनोज दादा, आदरणीय राजे, सर्व पक्षाचे आमदार, सर्व पक्षाचे सर्व कार्यकर्ते, सुरेश अण्णांना नाव घेतलेले सर्व सन्मान्य व्यासपीठ, आज तुमची सर्वांची इच्छा आज पूर्ण होईल. मला एकच सांगायचंय की आपण सर्वजण इथं का आलो? मौज मजा करायला नाही. आपला एक कार्यकर्ता, आपला मावळा आपल्यातून निघून गेलाय. माझी ही भगिनी उघड्यावर पडली, एका भगिनीचं कुंकू पुसलं गेलंय आणि ते कशाने झालंय तर यांच्या वृत्तीमुळे झालेलं आहे. बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था नावाची चीज राहिली नाही. गेले कित्येक वर्ष, 19 पासून तर 24 पर्यंत या 5 वर्षात कुठं कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही. आदरणीय सुरेश अण्णांनी सांगितलं, संदीप भैयांनी सांगितलं की बऱ्याच काही मुद्दे मांडले, पण मी तमाम महाराष्ट्राला तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगणार आहे की संतोष अण्णा देशमुख सारखा एक सोजळ असा सरपंच, एक तरुण सरपंच, अरे त्याने कधी विरोधकाला, राजकीय व्यासपीठावर विरोध करणाऱ्या माणसाला सुद्धा त्याचा कधी हेवा वाटला नाही. आपलासा वाटणारा आमचा संतोष अण्णा घालवायचं काम पाप तुम्ही या परळीवाल्यांनी केलंय, हे सर्व उघड आहे. अरे याचं सर्वांचं मूळ कुठं आहे? आपला 6 तारखेला सुरुवात झाली असं प्रत्येक जण म्हणतात, पण मे मध्येच खंडणीचा गुन्हा केज पोलीस स्टेशनला दाखल झाला होता. त्या खंडणीच्या सुरुवातीपासून आदरणीय सुरेश अण्णाला जरा जास्त माहित आहे त्या विंडमिलचं. या विंडमिल या आपल्या जिल्ह्यामध्ये आल्या. या विंडमिलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कुठंतरी पैसा मिळेल, इथे उद्योग उभारला तर आपल्या तरुणांच्या हाताला थोडंफार काम मिळेल, त्याच्यातून व्यवसाय होईल, बीड जिल्ह्याची प्रगती होईल, असा उद्देश असला पाहिजे. पण त्याच्यापेक्षा उलट आहे. मी आज सर्वच्या साक्षीने सांगणार आहे, या संतोष अण्णा देशमुखच्या मारेकऱ्याला तर फाशी करायचीच, पण या विंडमिल सुद्धा धारक जे आहेत ते सुद्धा काही गुंड पाळतात आणि गुंड पाळून माझ्या शेतकऱ्यांना त्रास देतात. त्यांचा सुद्धा छडा लागला पाहिजे. गेले कित्येक दिवस झालं, आज 20 दिवस झालं आपण ज्या कामासाठी झटतोय, ज्या दिवशी 9 तारखेला 3:24 याचं अपहरण केलं गेलं, त्या क्षणापासून मला 4:10 फोन आला, तेव्हापासून आतापर्यंत आपण सर्वजण लढतोय. तरी पण फक्त आश्वासन मिळलं जातंय की आरोपीला आम्ही अटक करणार. पहिल्या दिवशी 2 आरोपी अटक झाले, दुसऱ्या 2 दिवसात एक तिसरा आरोपी अटक झाला, 4था आरोपी अटक झालाय का सिलेंडर झालाय मला आणखी कळालं नाही, पण मल्ला झालाय, अटक झालाय. आणि ज्या दिवशी याच्यावर गुन्हा झाला, संसदेमध्ये असेल, आदरणीय अमित भाई शाह यांची भेट मी घेतली, त्या दिवशी खंडणीचा गुन्हा दाखल झालाय. मग ही खंडणीखोर कोण आहे? आदरणीय अण्णा, तुम्ही म्हणतात अक्का, त्याचं नाव घ्यायचं का नाही त्या बक्काचं मला माहित नाही, पण त्याचा मास्टर माइंड कोण आहे? आणि ही आदरणीय धनंजय मुंडे साहेब, तुम्हाला या मंत्रिमंडळात राहायचा नैतिकतेचा अधिकार नाही. तुम्हाला जर खऱ्या अर्थाने या बीड जिल्ह्याला न्याय द्यायचा असाल आणि तुम्ही जर खरं सत्यवादी असाल, या बीड जिल्ह्याच्या मातीमध्ये तुमचा जन्म झाला असाल, तर तुम्ही बीड जिल्ह्याच्या जनतेला सांगून द्या, फेकतो राजीनामा,
सर्वांनी चौकशीला सामोरं जातो. का करत नाही तुम्ही? तुम्हाला कशाला पद पाहिजे? आमचे मुर्दे पडायला, आम्हाला मारायला? अरे ह्याचं नाव कशाला घ्यायचंय? हा कोण आहे? हा फक्त दलाल आहे, दलाल आहे, दलाल. याच्यावर काही बोला एवढं. तुम्ही सर्वांनी मला खासदार केलंय, तुमच्या सर्वांच्या ताकदीवर मी खासदार झालोय. आदरणीय आव्हाड साहेब, तुम्ही बोलताना म्हणलात की आज क्रांती झाली. आज क्रांती नाही झाली आव्हाड साहेब. ह्याची क्रांती लोकसभेला ज्या बीड जिल्ह्यानं दाखवून दिले. 75,000 मत बोगस केले तरी सुद्धा या पट्ट्याला आदरणीय मनोजदादा सारख्यांचा आशीर्वाद, या जनतेचा आशीर्वाद आणि मला निवडून दिलं. आदरणीय सुरेशांना तुम्ही आता उल्लेख केला परळी विधानसभा मतदारसंघाचा. आदरणीय राजेसाहेबजी देशमुख यांच्या विरोधात जे उमेदवार होते ते या जिल्ह्याचे झालेले मंत्री, यांना सुद्धा बोगस मताची लीड आहे, बोगस मतावर. जर या प्रशासनाला खऱ्या अर्थाने या आमच्या सरपंचांना देशमुखाला न्याय द्यायचा असेल तर बीड जिल्ह्यामध्ये झालेला मत काढा. 2 अंकी आकडा सुद्धा शिल्लक राहिला नाही. असं कुठं महाराष्ट्रात होत असेल तर ती फक्त बीडला होत आहे. आणि यांची मुजगेगिरी का वाढली, यांची ताकद का वाढली? तर यांच्या माग प्रशासन आहे, यांच्या माग शासन आहे. याच्यामुळे हे झालं. याच्याशिवाय यांना दिवसा ढवळ्या खून करतात. आमचे रामकृष्ण भांगर यांच्यावर 3 गुन्हे झाले. अरे कशासाठी? परमेश्वरानं तुम्हाला संधी दिली, तुम्ही मंत्री झाला, तुमचे खालची पिलावळावरा तुमच्याच लोकांच्या विरोधात अण्णा कधी पकडणार? सांगा तर एकदा की 20 दिवस झाले, 20 दिवसात का पकडलं जात नाही? कायद्यापेक्षा पोलिसापेक्षा हा मोठा आहे का? हा जो ज्याचं नाव तुम्ही घ्या म्हणतात तो त्याच्या घरातच बसलाय. बीडच्या एसपी साहेबाला माझं म्हणणं आहे त्याच्या घर मीडियाच्या माध्यमातून सुद्धा ऐकतोय आम्ही सर्वजण. तर या आता येणाऱ्या नवीन वर्षापर्यंत 2 तारखेपर्यंत जर याचा तपास लागला नाही, याला अटक झाली नाही आणि याला जर तुम्ही पकडून फासावर चढविण्याची कारवाई सुरू केली नाही तर 2 तारखेच्या नंतर दिल्ली असो, महाराष्ट्र असो की तर बीडमध्ये असो, कुठं ना कुठं पण उपोषणाला खासदार म्हणून बसणार आहे असं तुम्हाला सर्वांना जाहीर सांगतो. आणि याच्याबरोबर तुमच्या सर्वांच्या साथीनं आपल्याला ही लढाई लढायची. संतोषांना देशमुखांचा ज्या दिवशी अपहरण झालं, ज्या क्षणाला अपहरण झालं तेव्हा क्षणापासून आतापर्यंत मी लढतोय, तुम्ही सर्वजण लढताय. संतोषांना देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाल्याशिवाय आपण शांत बसणार नाहीत एवढा शब्द तुम्हाला देतो. उशीर होतोय, आपल्याला राजांना ऐकायचंय, आदरणीय मनोजदादांना ऐकायचंय, त्यांचं आपल्याला ही सर्व घ्यायचंय. त्याच्यामुळे मी जास्त न बोलता तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे,